लास्ट लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन 2 पर्यंत पाहिलेले आहे एक्सरसाइज 1.1 मध्ये. आता आपण क्वेश्चन 3 पाहू. कन्वर्ट द फॉलोइंग अँगल्स इन डिग्री. डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं. रेडियनमध्ये मेजरमेंट दिलेला आहे तर आपल्याला डिग्रीत कन्वर्ट करायचं. त्यातील पहिला आहे 7 π/12 रेडियन. तर 7 π/12 रेडियनचं डिग्रीत कन्वर्ट करायला 180 अपॉन पायने काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. 180 अपॉन पाय हे कशामध्ये कन्वर्ट होतं, डिग्रीमध्ये कन्वर्ट होणार. पाय गेट कॅन्सल आणि 12 ने भाग दिला 180 ला तर किती होतं, 15. मग किती होतं, 105 डिग्री एवढा काय अँगल येईल. आणि नंतर तो सेकंड पाहू. -5 π/3 रेडियन इट इज इक्वल टू -5 π/3 इंटू 180 अपॉन पाय यानी मल्टिप्लाय करायचं. डिग्रीमध्ये कन्वर्ट होईल. पाय गेट कॅन्सल आणि 3 ने भाग दिला 180 ला तर कितीचा जाणार आहे, 60 चा जाईल. मग 5 इंटू 60 डिग्री किती येणार आहे, 300 डिग्री एवढा काय अँगल येईल. आणि नंतरचा थर्ड आता त्यातलं 5 रेडियन एवढा अँगल आहे. 5 रेडियनचं डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं आहे आपल्याला. 5 इंटू किती, 180 अपॉन पायने काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. हे डिग्रीमध्ये कन्वर्ट होणार. आणि पायची व्हॅल्यू आपण 22/7 टाकू. दिस इज इक्वल टू 5 इंटू किती होतं, 900 होईने 900 अपॉन पायची व्हॅल्यू 22/7 तर किती होता मग हे डिग्रीमध्ये होईल. 900 इंटू 7 अपॉन काय 22 असं येणार डिग्रीमध्ये येणार. तर कितीचा भाग जातो, 2 चा भाग जातो. 2 ने डिवाइड केल्यानंतर इथे किती येणार आहे, 450 येणार इंटू 7 अपॉन काय 11 डिग्री. आणि वरच्याचं मल्टिप्लिकेशन घेऊ आपण. 0 35 3 कॅरी ओव्हर आणि 28 आणि 3 किती होतं, 31 आपण किती 11 एवढ्या डिग्रीमध्ये येणार. किंवा डेसिमल पॉईंटमध्ये लिहायचं असेल तर आपण 11 ने डिवाइड करायचं. मग काय येणार आहे, तेवढा डिग्री अँगल येणार. नंतरचा आहे 11 π/18 रेडियन. 11 π/18 रेडियन हा अँगल आहे. 4 नंबरचा 11 π/18 रेडियन. तर कितीने मल्टिप्लाय करायचं, 180 अपॉन पायने मल्टिप्लाय करायचं. डिग्रीमध्ये कन्वर्ट होणार. पाय गेट कॅन्सल. 18 ने 180 ला डिवाइड केल्यावर किती येणार आहे, 10. 10 इंटू 11 किती येणार आहे, 110 डिग्री एवढा अँगल आहे. आणि 5 नंबरचं -1/4 रेडियन. तर -1/4 इंटू 180 अपॉन काय पाय हे मायनस साईन बाहेर काढू आपण. डिग्रीमध्ये येणार 22/7 व्हॅल्यू टाकू आपण. 4 ने याला डिवाइड केला तर 45 येईल. खाली 45 अपॉन किती 22/7 म्हणजे 7/22 येईल. मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये लिहिल्यानंतर असं येणार. आणि किती येतं मग हे डिग्रीमध्ये अँगल येतो. 7 ने मल्टिप्लाय करून 3 कॅरी ऑन आणि 28 + 3 31 अपॉन 22 एवढा काय येणार आहे डिग्री अँगल येणार. हे झालं रेडियनच्या डिग्रीमध्ये काय कन्वर्जन झालं. मग रेडियनमध्ये दिलेला असेल अँगल तर डिग्रीत कन्वर्ट करायला 180 अपॉन पायने काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. आणि डिग्रीचं रेडियनमध्ये कन्वर्ट करायला दिले रेडियन मेजरला काय पाय अपॉन डिग्रीचा डिग्री मेजरला पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय करायचं. आता पुढचा क्वेश्चन पाहू. एक्सप्रेस द फॉलोइंग अँगल्स इन डिग्री, मिनिट अँड सेकंड. डिग्री, मिनिट आणि सेकंड मध्ये काय करायचं, दिलेला अँगल एक्सप्रेस करायचा. त्यातील पहिला आहे 183.7 डिग्री हा अँगल आहे. तर कंप्लीट डिग्री किती आहे, 183 डिग्री. आणि प्लस काय लिहिता येईल आपल्याला 0.7 डिग्री असं लिहिता येईल. दिस इज इक्वल टू 183 डिग्री प्लस
0.7 इंटू 60 कशामध्ये होते, मिनिटमध्ये कन्वर्जन होणार. मग दिस इज इक्वल टू 183 डिग्री प्लस 6 ने मल्टिप्लाय करता येईल. मग 4 2 आणि हा 0 आणि एक डेसिमल प्लेस एवढं काय येतं, मिनिट येतं. आणि मग कंप्लीट आलेले मिनिट 183 डिग्री प्लस 42 काय आलं, मिनिट. मग 183 डिग्री 42 मिनिट आणि पुढचं काहीच नाही डेसिमल पॉईंट मधलं, म्हणजे 0 सेकंड आहे. हे झालं डिग्री आणि मिनिटमध्ये एक्सप्रेशन. आता सेकंड पाहू आपण अँगल. सेकंड किती आहे, 245.33 डिग्री. तर कसा लिहिता येईल, हा 245 डिग्री पूर्ण आहे आणि प्लस 0.33 डिग्री. तर मग कसं लिहिता येईल आपल्याला, 245 डिग्री प्लस 0.33 इंटू कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 60 ने. मग मिनिटमध्ये कन्वर्जन होणार 245 डिग्री आणि प्लस 60 ने मल्टिप्लाय केल्यानंतर एवढे येणार आणि 2 डेसिमल प्लेस 19.80. हे मिनिट 0 पुढचा काढून टाकला तरी चालेल, एवढं मिनिट येतं. आणि काय लिहिता येईल आपल्याला, 245 डिग्री प्लस 19 मिनिट पूर्ण आहे आणि पुढचं 0.8 मिनिट आहे. तर तो लगेच आपण काय करू, सेकंडमध्ये कन्वर्जन करू. सेकंडमध्ये कन्वर्जन करायला 60 ने काय करायचं, मल्टिप्लाय करायचं, म्हणजे सेकंडमध्ये काय होईल, कन्वर्जन होईल. तर मग काय आहे, इट इज इक्वल टू 245 डिग्री 19 मिनिट प्लस आणि 8 इंटू 6 48 होतं आणि हा 0 प्लस 48 0 आणि एक डेसिमल प्लेस आहे, एवढे काय येणार आहे, सेकंड येणार. म्हणजे अँगल कसा लिहिता येईल आपल्याला, 240 डिग्री 19 मिनिट 48 सेकंड असं लिहिता येईल. डिग्री मिनिट आणि सेकंडमध्ये आपण काय केलं, कन्वर्ट केला. आता थर्ड एक्झाम्पल आहे 1/5 रेडियन. थर्ड 1/5 रेडियन अँगल अगोदर डिग्रीत कन्वर्ट करू. 1/5 इंटू 180 अपॉन काय, पाय. हे कशामध्ये कन्वर्ट झालं, डिग्रीमध्ये. 5 ने डिवाइड करता येईल याला, तर वरती किती राहतं, 3 चा भाग जाईल आणि नंतर 6 चा 36 आणि पायची व्हॅल्यू किती, 22/7 टाकू हे डिग्रीमध्ये, म्हणजे 7/22 होणार. 36 इंटू 7/22 2 ने भाग दिला तिथे 18 येणार आणि इथे किती, 11 डिग्रीमध्ये हा अँगल. मग किती येणार आहे, 18 इंटू 7 घेऊ, 126 अपॉन 11 डिग्री आणि 11 ने भाग देऊ, 1 चा भाग जाईल, नंतर परत 1 चा भाग जाईल, खाली 5 राहतात, पॉईंट द्यावं लागेल, नंतर 4 चा भाग जाईल, खाली 6 राहतो, नंतर 5 चा भाग जाईल आणि खाली 5 राहतात, परत 4 चा भाग जाईल, नंतर परत 5 चा भाग जाईल, असं येणार. 11.45 डिग्री एवढा अँगल येतो आणि दिस इज इक्वल टू काय येणार, मग आता इकडं घेते मी 11.45. 1/5 रेडियन म्हणजे काय, 1/5 रेडियन इक्वल टू 11.45 डिग्री. तर काय लिहिता येईल आपल्याला, 11 डिग्री पूर्ण आहे प्लस लगेच मिनिटात कन्वर्जन करू आपण. पुढचं 0.45 इंटू 60 काय येणार आहे, मिनिट येणार आणि 11 डिग्री प्लस हे 6 ने मल्टिप्लाय करायचं, ची कॅरी ओव्हर आणि किती 27 आणि 2 डेसिमल प्लेस एवढे येतं. हे कशामध्ये येणार आहे, मिनिटमध्ये येणार, म्हणजे किती 11 डिग्री 27 मिनिट एवढा काय येणार आहे, अँगल येणार. तेवढा अँगल आला 11 डिग्री 27 मिनिट. हे झालं काय, डिग्री मिनिट आणि सेकंडमध्ये कन्वर्जन. आता आपण पुढचं एक्झाम्पल पाहू. पुढचं एक्झाम्पल काय आहे,
ट्रिअँगल ABC मध्ये मेजरमेंट दिलेला आहे. इन ट्रिअँगल ABC हा क्वेश्चन 5 आहे. ABC मध्ये इन मेजरमेंट ऑफ अँगल A इक्वल टू 7 पाय बाय 36 रेडियन मध्ये दिलेला आहे. मेजरमेंट ऑफ अँगल B इक्वल टू 120 डिग्री. फाइंड मेजरमेंट ऑफ अँगल C इन डिग्री अँड रेडियन. डिग्री आणि रेडियन मध्ये काढायचं, दोन्ही सिस्टीम मध्ये फाइंड आउट करायचं आपल्याला. तर आपण अगोदर अँगल A डिग्री मध्ये कन्वर्ट करू. 7 पाय बाय 36 रेडियन आहे, तर तो डिग्री मध्ये कन्वर्ट करू आपण आधी. डिग्रीत कन्वर्ट करायला 180 आपण पायने काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. पाय गेट कॅन्सल आणि इथं किती राहणार आहे, 36 ने डिवाइड केल्यानंतर 2/9 45 राहील. 45 इंटू किती येणार आहे, 7 येणार. 7 इंटू 45 डिग्री. पुन्हा आपण चेक करू. 180 अपॉन 36, तर 18चा भाग जाईल आणि इथे किती आहे 36 18 28 आणि इथे किती 10 5 राहते इथं. 35 डिग्री एवढा काय येतो अँगल येतो. 35 डिग्री अँगल याचं मेजरमेंट. अँगल B 120 डिग्री दिलेला आहे. तर आपल्याला इन ट्रिअँगल ABC अँगल मेजरमेंट ऑफ अँगल A प्लस मेजरमेंट ऑफ अँगल B प्लस मेजरमेंट ऑफ अँगल C इक्वल टू किती 180 डिग्री. तिन्ही अँगलची सम 180 डिग्री असते. म्हणजे 35 डिग्री प्लस 120 डिग्री आणि प्लस मेजरमेंट ऑफ अँगल C इक्वल टू 180 डिग्री. तर ह्या दोघांची सम किती येते 155 डिग्री येतं. हे 180 डिग्री and therefore measurement of angle C equal to किती 180 डिग्री मायनस 155 डिग्री. तर किती येणार आहे 5 राहतं खाली आणि 225 डिग्री एवढा अँगल येणार. आणि किती येणार मग therefore and measurement of angle C आपल्याला डिग्री आणि रेडियन मध्ये विचारला. 25 डिग्री आलं. इट इज इक्वल टू 25 इंटू रेडियन मध्ये कन्वर्जन करायचं. रेडियन मध्ये कन्वर्जन करायला पाय आपण 180 ने मल्टिप्लाय करायचं. हे रेडियन मध्ये होईल. 5 ने डिवाइड करता येईल दोन्ही याला. वरती किती 5 राहणार. 5 पाय अपॉन 36 आणि एवढा रेडियन अँगल आहे. हा झाला अँगल C त्याचं मेजरमेंट. नंतर आता क्वेश्चन 6 आहे. क्वेश्चन 6 काय दिलेला आहे 2 अँगल्स ऑफ ए ट्रिअँगल आर. 2 अँगल्स आहे ट्रिअँगलचे. ते अँगल लिहिते फक्त मी. 5 पाय बाय 9 रेडियन and 5 pi by 18 radian. 2 angles of a triangle are 5 pi by 9 radian and 5 pi by 18 radian. एवढं दिलेलं आहे. Find the degree and radian measure of third angle. थर्ड अँगल काढायचा आहे. थर्ड अँगल आपल्याला विचारला आणि डिग्री मध्ये आणि रेडियन मध्ये विचारलेला आहे. ते फाइंड आउट करायचं आहे ऑफ ए ट्रिअँगल. ट्रिअँगलचे 2 अँगल रेडियन मध्ये दिलेले आहेत. तर थर्ड अँगल काढायचा आपल्याला. हा फर्स्ट अँगल आहे. अँगल्स ऑफ ट्रिअँगल आर 2 अँगल्स ऑफ ट्रिअँगल आर काय 5 पाय बाय 9 रेडियन. इट इज इक्वल टू काय येणार डिग्री मध्ये कन्वर्ट करू आपण. डिग्रीत कन्वर्ट करायला 180 आपण पायने मल्टिप्लाय करायचं. पाय गेट कॅन्सल. 9 ने डिवाइड केल्यानंतर किती येणार आहे 20 इंटू 5 किती येईल 100 डिग्री येणार. नंतर 5 पाय बाय 18 रेडियन सेकंड अँगल. फर्स्ट अँगल
असं लिहू आपण हा सेकंड अँगल आणि इट इज इक्वल टू 5 पाय बाय 18 इंटू 180 अपॉन पाय. हे डिग्रीत कन्वर्ट होणार, मग किती राहणार वरती 10 राहील. 10 इंटू 5 पाय गेट कॅन्सल. 10 इंटू 5 50 डिग्री येणार. देअरफॉर थर्ड अँगल इट काढायचा आहे आपल्याला. लेट हिअर थर्ड अँगल म्हणजे ह्या दोन अँगलची सम 180 मधून सबट्रॅक्ट करता येईल. Therefore, third angle of triangle it is equal to 180 degree minus काय ह्या दोन्ही अँगलची सम 100 डिग्री प्लस 50 डिग्री असं घेतलं तरी चालेल. डायरेक्टली दोन अँगलची सम त्यातून सबट्रॅक्ट करावं लागेल. 180 डिग्री मायनस किती 150 डिग्री आणि किती आता हे 30 डिग्री आलं. आणि रेडियन मध्ये पण विचारलेलं आहे आपल्याला. इट इज इक्वल टू 30 इंटू किती पाय अपॉन 180. हे कशात येणार आहे रेडियन मध्ये येणार. हा 0 कॅन्सल होईल आणि खाली किती राहणार आहे 6 राहील म्हणजे पाय बाय 6 रेडियन. थर्ड अँगल ऑफ ए ट्रायंगल किती आला 30 डिग्री और इट इज इक्वल टू पाय बाय 6 रेडियन. एवढा काय मिळाला आपल्याला थर्ड अँगल मिळाला. हा झाला क्वेश्चन काय 6 झाला. नंतरचा आहे क्वेश्चन 7. क्वेश्चन 7 आहे in a right angled triangle the acute angles are in the ratio 4:5. Find the angles. Find the angles of the triangle in degree and radian. डिग्री आणि रेडियन मध्ये काय करायचं फाइंड आउट करायचं. दोन्ही अँगल आणि थर्ड अँगल राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणल्यानंतर किती 90 डिग्री राहणार आहे एक अँगल. आणि राईट अँगल ट्रायंगल मध्ये ॲक्यूट अँगलची सम ही किती असते 90 डिग्री असते. पण त्याच्यावरून आपल्याला काय व्हॅल्यू मिळेल. रेशो दिलेला आहे आपल्याला. मग काय दिलेला इन राईट अँगल ट्रायंगल right angled triangle the ratio of two acute angles is 4:5. हा रेशो दिलेला आहे. लेट x बी कॉमन फॅक्टर किंवा k मानलं तरी चालेल. मग त्यांचं मेजरमेंट किती येणार आहे. Therefore two acute angles are काय होईल 4x आणि 5x असे येणार आहे. आर 4x and 5x असे येतील. मग दोन्ही अँगलची सम किती 90 डिग्री येते. देअरफॉर काय येणार आहे 4x प्लस 5x इक्वल टू काय 90 डिग्री. राईट अँगल ट्रायंगलचे दोन अँगल आहे त्यांची सम किती असते 90 डिग्री असते. मग देअरफॉर 9x इक्वल टू किती 90 डिग्री आणि x इक्वल टू किती येणार आहे 90 डिग्री अपॉन 9. तर x ची व्हॅल्यू किती मिळते आपल्याला 10 डिग्री एवढी x ची व्हॅल्यू मिळते. मग देअरफॉर अँगल्स ऑफ ए ट्रायंगल आर डिग्री आणि रेडियन मध्ये विचारलेला आहे.
Therefore, angles of a right angle triangle are right angled triangle are पहिला किती 4x आहे फर्स्ट 4x इक्वल टू 4 इंटू किती 10 डिग्री ते किती येतं 40 डिग्री येतं आणि ते लगेच रेडियन मध्ये कन्वर्जन करू आपण 40 इंटू पाय अपॉन 180 रेडियन मध्ये होईल 0 कॅन्सल होईल आणि 2 ने भाग जाईल 2 ने भाग दिला तर किती येणार आहे 2 पाय बाय 9 रेडियन सेकंड अँगल किती आहे 5x 5 इंटू 10 डिग्री तर किती आता मग 50 डिग्री येतं आणि 50 इंटू किती पाय अपॉन 180 रेडियन मध्ये कन्वर्जन होईल हा 0 कॅन्सल होईल मग 5 पाय बाय 18 रेडियन येणार आणि थर्ड अँगल राईट अँगल ट्रायंगल आहे मग थर्ड अँगल किती 90 डिग्री आहे आणि इट इज इक्वल टू 90 इंटू किती पाय अपॉन 180 किंवा 90 इक्वल टू डायरेक्ट पाय बाय 2 रेडियन लिहिलं तरी चालेल हे रेडियन मध्ये होते पाय बाय 2 रेडियन हे ट्रायंगलचे काय झाले 3 अँगल झाले राईट अँगल ट्रायंगलचे आणि बाकीचे एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू